तर विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आरोग्य अभियान बीड यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर इथं बघू शकता, खालील पदांसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले जे अर्ज आहे तर ते जिल्हा रुग्णालय बीड येथे पाठवायचे आहे 6/2/2024 ते 26/2/2024 पर्यंत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर इथं 1 नंबरचे जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं ग्रॅज्युएशन डिग्री इन एनी डिसिप्लिन इन्क्लुडिंग आयुष अँड MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल हेल्थकेअर मॅनेजमेंट तुम्हाला इथं लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं कामाचा अनुभव लागेल 3 वर्षाचा आणि यासाठीची तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतर 2 नंबरचे जे पद आहे ते आहे मेडिकल ऑफिसर. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला आयुष UG लागणार आहे आणि जे वेतन आहे ते तुम्हाला 28,000 मिळणार आहे. त्यानंतर 3 नंबरचे जे पद आहे ते आहे ऑडिओलॉजिस्ट. तर याची इथं एक जागा आहे खुल्या प्रवर्गासाठी. तर यासाठी तुम्हाला डिग्री इन ऑडिओलॉजी लागणार आहे आणि यासाठी जे वेतन आहे ते तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फॅसिलिटी मॅनेजर. तर याच्या इथं 2 जागा आहे. विभागासाठी एक आहे, त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी एक आहे. तर यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे ती MCA किंवा BTech तुम्हाला इथं लागणार आहे. तर इथे तुम्हाला 1 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 25,000 मिळणार आहे. त्यानंतर 5 नंबरचे जे पद आहे ते आहे ऑप्टोमेट्रिस्ट. तर याची इथं एक जागा आहे इमाओसाठी आणि यासाठी तुम्हाला BSc ऑप्टोमेट्री लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं 2 वर्षाचा अनुभव लागणार आहे आणि वेतन तुम्हाला 20,000 मिळणार आहे. त्यानंतर 6 नंबरचे जे पद आहे ते आहे फिजिओथेरपिस्ट. तर याच्या इथं 2 जागा आहे. इमाओसाठी एक आहे, त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथं एक आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती ग्रॅज्युएट डिग्री इन फिजिओथेरपी लागणार आहे. त्यानंतर तुम्हाला इथं 2 वर्षाचा अनुभव लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतर 7 नंबरचे जे पद आहे ते आहे स्टाफ नर्स. तर याच्या इथं 23 जागा आहे. अनुसूचित जातीसाठी एक आहे, अनुसूचित जमातीसाठी एक आहे, त्यानंतर साठी 2 आहे, इमाप्रसाठी एक आहे, त्यानंतर इमावसाठी 10 आहे, त्यानंतर EWS साठी एक आहे, त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथं 7 जागा आहेत आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती RGNM लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 20,000 मिळणार आहे. त्यानंतरचे पद आहे फार्मासिस्ट. तर याच्या इथं 3 जागा आहे. अनुसूचित जातीसाठी एक आहे, अनुसूचित जमातीसाठी एक आहे, त्यानंतर साठी इथं एक जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती इथं 12वी प्लस इथं डिप्लोमा लागणार आहे फार्मसी आणि वेतन तुम्हाला इथं 17,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे एंटोमॉलॉजिस्ट. तर याचे इथं 5 जागा आहेत. तर अनुसूचित जातीसाठी एक आहे, अनुसूचित जमातीसाठी एक आहे, त्यानंतर विजासाठी एक आहे, इमावासाठी एक आहे, त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथे एक जागा आहे आणि यासाठी जी पात्रता तुम्हाला लागणार आहे तर ती MSc झूलॉजी लागणार आहे आणि इथं 5 वर्षाचा तुम्हाला एक्सपिरियन्स लागेल आणि वेतन तुम्हाला इथं 40,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे पब्लिक हेल्थ स्पेशलिस्ट. तर याच्या इथं 5 जागा आहे. अनुसूचित जातीसाठी एक आहे, अनुसूचित जमातीसाठी एक आहे, त्यानंतर विजासाठी आहे, इमावासाठी एक आहे, त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथे एक जागा आहे आणि यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती एनी मेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ तुम्हाला इथं लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे लॅब टेक्निशियन. तर याच्या इथं 10 जागा आहेत. अनुसूचित जातीसाठी एक आहे, त्यानंतर अनुसूचित जमातीसाठी एक आहे, विजासाठी एक आहे, त्यानंतर साठी एक आहे, त्यानंतर साठी एक आहे, इमावासाठी 2 आहे, EWS साठी इथं एक जागा आहे. तर यासाठी जी तुम्हाला पात्रता लागणार आहे तर ती तुम्हाला इथं 12वी प्लस इथं DMLT डिप्लोमा तुम्हाला इथं लागणार आहे आणि वेतन तुम्हाला इथं 17,000 मिळणार आहे. तरी संपूर्ण पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदासाठी काही अटी व शर्ती आहेत. तर यापुढे रिक्त होणाऱ्या वैद्यकीय अधिकारी MBBSच्या बाबतीत नव्याने जाहिरात देण्यात येणार नसून प्रत्येक सोमवारी रिक्त पदांसाठी फक्त MBBS वैद्यकीय अधिकारी सकाळी 11 वाजता वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे रिक्त पदे भरण्यात येतील. त्यामुळे उमेदवारांनी आपला अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय येथे सादर करावा. त्यानंतर सदरची जी पदे आहेत तर ती इथं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची नियुक्ती 29 जून 2024 पर्यंत इथं करण्यात येईल. त्यानंतर या पदांसाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत राहील. तर सविस्तर जाहिरात तसेच पात्र-अपात्र उमेदवारांची जी निवड यादी आहे व भरतीबाबत जी संपूर्ण माहिती आहे तर ती तुम्हाला आरोग्य अभियान बीडच्या नोटीस बोर्डावर व बीड जिल्ह्याच्या संकेतस्थळावर इथं वेळोवेळी प्रसिद्ध करण्यात येईल. तर तिथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर या भरतीसाठी जे तुम्हाला परीक्षा शुल्क लागणार आहे तर ते इथं राखीव प्रवर्गासाठी ₹100 आहे. त्यानंतर खुल्या प्रवर्गासाठी इथं ₹150 राहील. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी बीड या नावाने इथं राष्ट्रीयकृत बँकेचा DD काढावा लागेल. तर उमेदवारांनी अर्ज करताना जाहिरातीतील अनुक्रमांक व पदाचे जे नाव आहे
त्याचा इथं स्पष्ट उल्लेख करायचा आहे. तसेच जाहिरातीसोबत जोडलेल्या नमुन्यातच तुम्हाला अर्ज करायचा आहे. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला तुमची आवश्यक कागदपत्रे जोडायची आहेत. तर यामध्ये राष्ट्रीय बँकेचा डी.डी. तसेच जन्मतारखेचा दाखला, शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, त्यानंतर गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, त्यानंतर अनुभव असल्यास त्याचे प्रमाणपत्र, त्यानंतर पासपोर्ट फोटो इत्यादी झेरॉक्स प्रती तुम्हाला साक्षांकित करून इथं अर्जासोबत जोडायचे आहेत. त्यानंतर हा भरतीसाठीचा इथं अर्ज आहे, तर इथं तुमचा फोटो चिपकवायचा आहे. त्यानंतर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यानंतर हे लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे, तर हे पण तुम्हाला इथं भरून घ्यायचे आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. त्यासोबत तुम्हाला तुमच्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स प्रती जोडायच्या आहे आणि हा अर्ज तुम्हाला आवक-जावक विभाग, जिल्हा रुग्णालय बीड येथे 26/2/2024 पर्यंत इथं पाठवायचा आहे. तर या पीडीएफची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती घेऊ शकता. तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो? व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब